तिकीट मिळाल्या तुमच्या आमच्या भरोशावर ज्यांची दारोमदार आहे, ज्यांची ठाकूरकी आहे, जे आपल्या भरोशावर या ठिकाणी नेते म्हणून या ठिकाणी मिळवतात, ते लोक जर आपल्या लोकांना गद्दार आणि लाका मारून टाकलं अशी भाषा करत असेल तर आता आपल्यालाही विचार करण्याची पाळी आलेली आहे. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. जसं आमच्या प्रकाश भाऊंनी सांगितलं की इथे ओपन मतदारसंघ असताना राखीव माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिली, मान्य आहे दिली. तुम्ही 93,000 मतांनी पडले, लगेच तुम्ही विधानसभेला पडले. अरे तुमच्या पडण्याच्या हेटी होऊन राहिल्या, निवडून येण्याच्या नाही. 24 ला पडले, 19 ला पडले, म्हणजे तुम्ही सातत्यानं पडत आहात. तरी सुद्धा पक्षामध्ये राहून दुसऱ्या फळीतल्या लोकांना गद्दार म्हणून तुम्ही जर हिंमत असेल तर तुम्ही स्वतःचं परीक्षण कधी करणार आहात? स्वतःचं परीक्षण करणार की नाही करणार? आपण ईव्हीएमला दोष देतो, आपण लाडक्या बहिणीच्या मुद्द्याला हात घालतो. खरं दुखणं हे आहे की जनतेला पसंत नसलेले चेहरे जेव्हा उमेदवार म्हणून पुढे येतात तेव्हा लोक त्यांना नाकारतात. ही खरी गोष्ट आहे. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. अरे ज्यांचा ईट आलेला आहे, ज्यांचे चेहरे पावले जात नाही, ते अजूनही खुर्चीवरून हलायला तयार नाहीये. आणि या लोकांनी आता हे 5 लोक म्हणजे काँग्रेस का? इथं बसलेले काँग्रेसचे लोक नाही का? 5 लोक म्हणजे काँग्रेस ही जर भूमिका या ठिकाणी होत असेल तर आता तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. 2014 जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली. ती कार्यकारिणी बरखास्त झाल्यावर त्याचं कारण असं देण्यात आलं की कार्यकर्त्यांनी योग्य भूमिका न बजावल्यामुळे या विषयावर अरुण भाऊ आम्ही सर्वांनी एक चिंतन बैठक बोलावली आणि सर्वांनी रेमंडच्या रेस्ट हाऊसवर चर्चा केली. त्यामध्ये आजचे विद्यमान आमदार बाळासाहेब, आमचे महान नेते आहेत पांढरकवड्याचे, ते त्या ठिकाणी होते, अनेक लोक होते. बैठक झाली. बैठक झाल्यानंतर रात्रीच त्या बैठकीतून उठून काही नेते आम्ही त्या बैठकीला केवळ बोलावलं म्हणून गेलो होतो, आम्ही तुमच्या सोबत. लगेच त्यांना पद वाटप झाले. जे जे लोक आता तुम्ही तुमच्यापैकी फोन येतील, काही लोकांना पद जर पाहिजे असेल तर लगेच जा, भेटा नेत्यांना, तात्काळ तुम्हाला काही ना काही मिळेल. पण लाचार होऊन जगण्यापेक्षा तुम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून जर जगत असेल तर स्वाभिमानानं जगा. लाचारीचं जीवन आमच्यासाठी सन्मानाचं होऊ शकत नाही. कारण आता बरेच लोक लाचारीच्या पद्धतीने पुढे जातात. तिथला कार्यवृत्तांत घेऊन जाईल, अमुक असा बोलला अमुक तसा बोलला, काही गरज नाही अमुक असा बोलला तसं बोलला, सर्व चालला आपण काय बोललो ते जाऊ द्या त्याच्यापर्यंत. मलाही सांगा, मी राज्याच्या संघटना आणि प्रशासन म्हणजे अध्यक्षानंतरचं पद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ज्याला संघटन प्रमुख म्हणतात ते माझ्याकडे. माझ्या सहित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे एबी फॉर्म येत होते, सर्व आदेश माझ्या सहित निघत होते. दाबळीच्या विषयाला घेऊन म्हणजे आता किती वेळ दाबळीचा विषय घ्यायचा हा प्रश्न आहे. दाबळीच्या विषयाला घेऊन 3386 गाडी नंबर कोणाची असेल तर बाजूला करा, दुसरी गाडी हडली आहे 3386. तर दाबळीच्या विषयाला घेऊन किती वेळा यात्रा करायची हा एक संशोधनाचा विषय आहे. पण ती यात्रा केवळ मोजक्या लोकांनी, मी त्या विधानसभेत येतो, मी जिल्ह्याचा आहे, मी राज्यामध्ये प्रदेशचा सरचिटणीस आहे. मला प्रांत अध्यक्ष अकोल्याला भेटले. अकोल्याच्या एका लग्नामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की मी तिथं येत आहे. मी त्यांना म्हटलं तिथं येत आहे ते कोणाला माहित आहे, तुम्ही प्रदेश म्हणून आम्हा लोकांना पत्र का दिले नाही? नाही म्हणे ते मोगे साहेबांनी कार्यक्रम घेतला. तो का मोगे साहेबांचा कार्यक्रम आहे? अरे ती पुत्र पुनर्वसन यात्रा होती, ती शेतकरी सन्मान यात्रा नव्हती, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सन्मान यात्रा. ते पुत्राचं पुनर्वसन करायचं याच्यासाठीची ती यात्रा होती. आता हे पुनर्वसन केंद्र बंद पाडले पाहिजे. साऱ्या पुत्रांना पुढे करून राहिले, गणगोतांना पुढे करून राहिले. त्याचाही थोडा इतिहास वाचून घेऊ आपण. आता पहिले मी मोगे साहेबांचा इतिहास वाचतो. खरं बोलायचं ठरलेलं आहे, बरं बोलायचं नाही तर खरं बोलतो. 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या.
क्षेत्रामध्ये विजय मोगेची पत्नी किरण विजय मोगे त्यांना उमेदवारी देण्यात आली. तिकडे यांच्या दिग्रस मध्ये राजू मोगेला उमेदवारी देण्यात आली. बरोबर आहे ना? जनरल कामगार संघाचा अध्यक्ष संघाचा जिल्ह्याचा राजू मोगे साहेबाला विधानसभा, मुलगा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये, विजय मोगे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये. चाललं काय? इकडे पुरकेच्या पोराला 2 शब्द बोलता येत नाही, त्याला डायरेक्ट तुम्ही जिल्हा काँग्रेसच्या म्हणजे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवता, त्याच्याकडून त्याला निवडून आणता. आणि अरे ज्याला 2 शब्द बोलता येत नाही, धड चालता येत नाही, तुम्ही कशीही लोकांना आमच्या मातृभूमीवर या ठिकाणी लागणार तरी आम्ही स्वीकारणार. मग बापाला नाही लागला, कोणाला बोलताच येत नाही म्हणून राजीनामा घेतला. आता पुरके सर जाऊन आले कार्यकर्त्यांना पण घेऊन आले. जे हे विभाग आहे ना, आदिवासी अनुसूचित विभाग, अनुसूचित जमातीचा विभाग, प्रवीण भाऊचे मित्र सुरेश शिंदोकर ते अध्यक्ष पदावर होते. बरोबर आहे ना? ते कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याचा पदाला पुरके सर घेऊन आले. हे मोगे बाबाजी राष्ट्रीय अध्यक्ष घेऊन आले आणि दोन्ही आदिवासीच्या शिटा पडते. कशा काय पडते इथं? तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष होते ना. जी सीट आम्ही कधी निवडून येत नाही या दावा जबरदस्तीने तुम्ही घेता. जी सीट निवडून येते ती सीट तुम्ही सेनेला सोडता. चालला काय नेमकं राज्याच्या जिल्ह्यामध्ये? काय चाललेलं आहे त्याचं चिंतन कोणी करायचं? यावर तुमचं आमचं चिंतन झालं पाहिजे. मनीष पाटलावर याच वेळेस विश्वास नव्हता अण्णा पाटील साहेब. मनीष पाटलाला याच्या आधी सुद्धा अविश्वास आणून अमन गावंडेला पदावर बसवलं होतं. हे काँग्रेसचे होते ना त्यावेळेला, दुसऱ्या पक्षाचे होते. मनीष पाटलाला त्यावेळेला जाणून बुजून काढलं, भाजपच्या ताब्यात तुम्ही बँक दिली. म्हणजे नेत्यांनी सोयीचं राजकारण करायचं, आपले पुत्र आणि परिवाराच्या पलीकडे काँग्रेस जाऊ द्यायची नाही, हुजरेगिरी करणाऱ्या लोकांना कानापाशी ठेवायचं आणि कर्तबगार लोकांना बाजूला सारायचं, ही या लोकांची भूमिका राहिली. आणि म्हणून आता ही 5 लोकांची काँग्रेस. मध्यंतरी माझी बाळासाहेब मांडूरकरांसोबत विधान भवनामध्ये भेट झाली. मी त्यांना विचारलं, का बाळासाहेब काय चाललं? म्हणजे काय नाही. म्हटलं झाली यादी तुमची तयार? म्हणजे कशाची? म्हटलं माझ्या सगळं कोणाकोणाला काढणार आहे? नाही बाबा म्हणजे देवानंद तुमचा विषय नाही म्हणे, पण प्रवीण देशमुख आणि संध्या सावंतची तक्रार मी केलेली आहे. म्हटलं बरोबर आहे. मग प्रवीण देशमुख तुमच्या विरोधात काम केलं असं म्हटलं? नाही म्हणजे प्रवीण स्टेजवर राहता पण कार्यकर्ते विरोधात करायचे. प्रूफ काय या गोष्टीचा? अंदाजे हवेतला का मारता? संध्या सावंतच्या विरोधात काम केलं, जा राहुल गांधी पाशी बसा, द्या तक्रार. इथं शिस्तभंग समिती आहे राज्यामध्ये, देशामध्ये. ब्लॉक अध्यक्षाच्या म्हणजे तुमच्या तालुका अध्यक्षाच्या पत्रावरून यांना काढलं, प्रकाश मानकरांना यांना काढलं, नरेंद्र पाटलाला काढलं, त्या ठिकाणी वंदनाताई आव्हाडीला काढलं, धनराज चव्हाणला काढलं. अरे जर या लोकांना कौस्तुभ शिर्केला काढलं, जर या लोकांना पक्षाची शिस्त समजत नसेल, पक्ष कशा पद्धतीने चालतो हे जर यांना समजत नसेल, ही तर दुर्भाग्याची गोष्ट आहे की तालुक्याच्या अध्यक्षाकडून तुम्ही आपले मोठे कार्यकर्ते पदावरून काढता. आज आम्ही निर्णय घेऊन टाकू यांना आपण अध्यक्ष या नेत्या पदावर यांची हकालपट्टी करू सर्व मिळून. नाही तुम्ही आजपासून नेत्या. काँग्रेस कोणाच्या बापाची मक्तेदारी आहे? काँग्रेस तुमच्या आमच्या भरोशावर आणि तुमच्या आमच्या ताकदीवर या ठिकाणी उभी आहे. राहुल गांधी त्या ठिकाणी मरमर करत आहे आणि दुसरीकडे नेत्यांना इतका उन्माद यावा की पैशाच्या बळावर तुम्ही सातत्याने या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्वांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हे अतिशय चुकीचं आहे. जर आम्ही लोकांनी तुमच्या विरोधात काम केलं असं तुमचं म्हणणं आहे तर पुराव्यानिशी सिद्ध करा आणि जा तुम्ही तुमच्यावर हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, म्हणजे देशाचा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं तुम्हाला त्या ठिकाणी शिस्तपालन समिती आहे, राष्ट्रीय समिती आहे. माध्यमांच्या पुढे काय जाता आणि माध्यमांना सांगता तुम्ही की गद्दारांना लाथा मारून हाणला, बिलकुल हाणला, पण पहिले तुम्हाला हाताळलं पाहिजे लाथा मारून, कारण सुरुवात तुम्ही केलेली आहे. 2014 मध्ये राहुल ठाकरेच्या विरोधात कोणी काम केलं? हेच वसंतराव पुरके सर माणिकराव ठाकरे साहेबांच्या घरी येऊन बसले होते आणि आम्हाला सांगे अर्जुन वाडकर त्या ठिकाणी उपस्थित होते. मोगे साहेबांनी मला सांगितलं की राहुलच्या विरोधात काम करा. हे तुम्ही खुल्यावर सांगता. चाललं काय नेमकं? अरे हे नेते लोक ज्या पद्धतीने वागून राहिले हे तुमच्या आमच्यात जे साहस नाही आहे, तुम्ही आम्ही जे कमजोरीने वागून राहिलो त्याचा हा परिणाम आहे. आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
मी असं म्हणत नाही की तुम्ही पक्ष बदला, पण नेते मात्र जरूर बदला, कारण या नेत्यांचा उपयोग आपल्याला राहिलेला नाहीये. अरे ज्या नेत्यांना जनता पसंतच करत नाही आणि त्यांना पसंत नाही करत म्हणून त्यांच्या पोरांना तुम्ही जबरदस्ती नका. विजय पाटील आणि आम्ही सारे सांगायला गेलो की आमच्या मतदारसंघात आता गोंड समाजाशिवाय दुसरा माणूस येऊ शकत नाही. गोंड समाजाचा उमेदवार द्या, दिला परत कोरला आणून 30,000 पडलं आणि त्याचा खापर आमच्यावर पडतात. जर आमच्यावर खापर पडायचा आहे तर तुम्ही इमानदारीने सांगितलं पाहिजे की आम्हाला तुम्ही प्रचारात कुठे बोलावलं, कुठं आमचं सन्मानानं नाव तुम्ही कुठल्या बॅनर पोस्टरवर टाकलं. बाहेरचे लोक बोलवून त्यांना भाषण द्यायला सांगतात की बंजारा समाजाचा कोणीतरी पाहिजे, तर राजेश धोंडीराव राठोड एमएनसी घेऊन आले, निवडून बंदेव महाराजाला घेऊन आले. अरे ज्या तालुक्यात मी राहतो, ज्या भागात बंजारा समाजाची माझी त्यासोबत नाळ जुळलेली आहे, दुसरा माणूस येऊन तिथं ते मतं काढून देणार आहे का? ते तुम्हाला दिसत नाही. मागच्या वेळेला 2014च्या निवडणुकीत बाळाभाऊ धानोरकरांच्या प्रचारासाठी आम्ही सारी तयारी केली आणि यांनी भगवान सोडला की देवानंद पवारच्या त्या कार्यक्रमात तुम्ही गेले, आम्ही सारे विरोधात जाऊ. मला धानोरकर साहेबांचा फोन आला, मी नागपूरला होतो नाना भाऊच्या प्रचारामध्ये. त्यांनी मला सांगितलं की म्हणे ते बोंबे साहेबांचं असं म्हणणं आहे, आता मला तुमची सभा येता येणार नाही. म्हटलं ते तुम्ही ठरवा, आमची गरज आहे की नाहीये. मग जेव्हा त्यांना शेवटी लक्षात आलं की या लोकांशिवाय आपलं जमणार नाही, मग शेवटी आमच्या लोकांना इन्व्हॉल्व करून घेतलं. यावेळेस प्रतिभाताई धानोरकर लोकसभेचे उमेदवार, त्यांनी आम्हाला पहिले बोलवून घेतलं नॉमिनेशनसाठी. आम्ही त्या ठिकाणी गेलो. मला का बोलावलं नुसत्या पाहिला नाही का 2 दिवस त्रास दिला या लोकांनी. मग पहिला आम्हाला प्रचारातून दूर ठेवलं, आता त्याच्या पोराच्या प्रचारातून दूर ठेवलं. मग खापर कोणावर करता तुम्ही? लग्न तुमचं, पत्रिका तुम्ही द्यायची, तर आम्ही जबरदस्तीनं तुमच्या वरातात नाचायचं. आम्ही असं घराला नाचायचं का जबरदस्तीनं की तुम्ही खूप चांगले आहे आणि तुम्ही कसे चांगले हो? अहो त्या काळात तुम्ही नेते म्हणून घडले, ज्या काळात दगडाला सिंदूर लावलं तर देव पण येत होतं. आता देवालाही सिद्धता द्यावं लागते, तेव्हा त्याच्यात देव पण येते. आता ते दिवस नाही राहिले. आता प्रत्येक कार्यकर्त्याला सिद्ध करावं लागते मी नेता आहे म्हणून. जमिनीवर नाळ जुळली असलेली पाहिजे तुमची लोकांसोबत आणि तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या आविर्भावात सांगता आम्ही नेते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.